मैदानाने सिंहदलमध्ये मी पाहिलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, परंतु चांगली गोलंदाजी केली परंतु फलंदाजी इतकी चांगली नव्हती, त्यामुळे तिथे हा संघ प्रसाद 11 संघ मात्र पहिल्याच सामन्यामध्ये बाद झाला होता. प्रत्येक गाडीची ती गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर वळूया आपण मैदानाकडे. पहिल्या षटक पॉवर प्लेच्या 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, यष्टीरक्षक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. डावखोर फंडा सूरज पाटील डावाची सुरुवात करते, स्वतः संघनायक आहे आणि सूरज पाटीलसाठी अर्थात एक शॉर्ट पॉइंट तैनात केले गेले. एक गली आहे, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक इथे आपण पाहिला तर अर्थात लॉंग ऑफ तैनात केले गेले. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर अर्थात एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, जिथे बॅकवर्ड लॉंग लेग स्क्वेअर लेग, एक अर्थातच शॉर्ट मिड विकेट, पंचांचा इशारा येतोय, एक डीप मिड विकेट आणि एक मात्र वायडिश मिड, एक लॉंग ऑन. ही रचना पहिला चेंडू या षटकातला. सूरज बचत रुपये चेंडूला खेळून काढलाय. आता एक छोटी धाव काढण्याचा प्रयत्न होता, नकार दिला गेला, चेंडू गेला सिली मडॉनला आणि तोपर्यंत कोणती धाव नाहीये. उपांत्य फेरीची लढत, दुसरी लढत अंतिम फेरीमध्ये AB ग्रुप दुर्गा 11 संघाने प्रथम काल प्रवेश केलाय आणि पाहूया 2 संघातील विजेता संघ अंतिम फेरीमध्ये लढत देईल. जाऊया मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून या ठिकाणी मात्र चेंडू तर हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, पॉइंटला झेल आणि अर्थातच सूरज पाटील या ठिकाणी 0 धावसंख्येवर बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परततोय. डकआउट, गोल्डन डक ज्याला म्हणलं जातं. एक पहिला चेंडू मात्र बचत रूपाने खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, बॅटच्या वरच्या पट्ट्याला चेंडू लागला, हवेत चेंडू राहिला आणि इथे मात्र आपण पाहिलं जे जाळं विणलं होतं सूरज पाटीलसाठी, कारण पॉइंट होता, एक शॉर्ट कव्हरला देखील क्षेत्र तैनात केलं होतं. अगदी तिथेच हा चेंडू गेला आणि हा पहिला धक्का 0 धावसंख्येवर, एक गडी बाद, 0. सुरुवात होते कुबेरा लिंबाची अगदी आपण पाहिले तर 0 धावसंख्येने. नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्याने 24 धावांची जबरदस्त खेळी केली होती, अनिकेत दादा खोत या ठिकाणी मैदानामध्ये, जे या स्पर्धेचे सह आयोजक आहेत. 24 धावांची तब्बल 37 धावांची भागीदारी झाली प्रणित वरसलकर आणि अनिकेत दादा खोत यांच्यामध्ये. तशी भागीदारी या ठिकाणी होणार का, तर जीवदानाचा फायदा उचलला होता आणि 24 धावांची खेळी मागच्या सामन्यामध्ये. मैदानाकडे यशस्वी गोलंदाज प्रतीक घाडी या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो मिडआउट क्षेत्रामध्ये, लॉंग ऑनला शेते चेंडू येणार, तोपर्यंत पहिली धावफलक येते. हे जर समोरचे जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आपण बाजूला व्हा, कारण हे लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक काय करतोय काही कळत नाहीये. प्लीज छोट्या मुलांना बाजूला व्हा. एक धाव, पहिली धाव येते. अनिकेत दादा कोत यांनी आपलं खातं उघडलंय. आता मात्र हुजेफ काझी खेळणी तयार आहे. प्रतीक घाडी आपल्या बॉलिंगवर कुलाबा किल्ला एंड कडून पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू, यावेळी मात्र जागून खेळण्याचा प्रयत्न, मात्र उजव्या शीच्या बाहेर चेंडू, अर्थात स्वैरचा इशारा येतोय. एक धावीचं योगदान मिळते. धावपकात 1 निबाळ, धावपकात धाव येतात त्या 2. 24 चेंडूंचा हा सामना, 4 षटकांचा सामना, उपांत्य फेरीची दुसरी लढत. यातील विजेता हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. या ठिकाणी हा चेंडू अर्थातच पुन्हा एकदा नोबलचा इशारा येतो पंचांचा. आणखीन एक धावेचं योगदान मिळते, 1 धाव संघाला मिळते, धावपकात वाढ होते, धावपकात धावेचा 3. प्रतीक घाडी गोलंदाज. मात्र या ठिकाणी अर्थातच पहिला चेंडू अतिशय चांगला टाकला, त्यानंतर विकेट देखील प्राप्त केली सूरज पाटीलची. त्यानंतर तुम्ही पाहिलात एक सोयी चेंडू फेकतोय, एक नोबॉल चेंडू फेकतोय आणि नोबॉल चेंडू आल्यानंतर आपल्याला लगेच कपिलदेव निखंज यांची आठवण होते, ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं पण कधी आयुष्यामध्ये त्याने नोबॉल फेकलं नाही. तर दुसरीकडे आपण पाहिलात अर्थातच इयन बॉथम इंग्लंड संघाचे, त्याचबरोबर पाकिस्तानचे इम्रान खान सध्याचे पंतप्रधान आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा चेंडू मात्र पाहिलात आता मात्र चांगला चेंडू फेकला आणि डेनिस रिली ऑस्ट्रेलिया संघाचे, ज्याने कधी आणि त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाचे लॉर्ड गिब्स असे 5 गोलंदाज होऊन गेले क्रिकेटच्या विश्वामध्ये, त्यांनी कधीही नोबॉल फेकला नाही. हे देखील वैशिष्ट्य आहे. वळतो आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू लोअर फुटचा चेंडू होता, बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा सिली मैदान क्षेत्रामध्ये एसटीचा वेध घेऊ शकला नाही, तो पण 1 धाव धावपकात नोंदवली गेली.
एक धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या एक निवडती धावपृष्ठ धावा येतात त्या 4 धावा. अनिकेत खोत एका धावसंख्येवर खेळण्यासाठी तयार आहेत. तर हे 5 गोलंदाज क्रिकेट विश्वामध्ये यांची नोंद केली गेली ज्याने आयुष्यामध्ये कधीही नो बॉल फेकलं नाही. डेली सिल्वी, कपिलदेव निखंज, इम्रान खान, त्याचबरोबर इयान बॉथम आणि लॉन्स गिब्स असे 5 गोलंदाज या क्रिकेट विश्वामध्ये होऊन गेले. आणि सर्वात जास्त वेळ शून्यावर बाद झाणारे अर्थात जयसूर्या यांचं नाव येतं. दरम्यान यावेळी मात्र परत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या चेंडूवर येणार आणि तोपर्यंत आपण काही दिसत नाही आणि चेंडू जर प्रेक्षकांना विनंती आहे थोडे बाजूला व्हायचं आहे कारण समोर आम्हाला काही दिसत नाहीये. खाली बसा किंवा बाजूला व्हा. आणि हा पंच येस या चेंडूवर चौकार चौकार. बे प्रेक्षकांना विनंती करेन तुम्ही खाली बसा कारण लॉंग ऑन अजिबात दिसत नाहीये. तर चौकार 4 धावांचं योगदान मिळते आणि चौकाराच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते. धावफलकार पहिले षटक समाप्त धावफलक धावायला त्या 8 बिन 1 गडी बाद. अनिकेत खोते यांच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार 5 धावांचं त्यांचं योगदान. षटक मात्र समाप्त झालं ते प्रतीक घाडीचं. इथे मात्र या षटकामध्ये धावा आल्या त्या 8 धावा 1 फलंदाज बाद ही कामगिरी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. चला 12वा खेळाडू या प्लीज. जिजाऊचा 12वा खेळाडू नवीन षटक घेऊन गोलंदाज विराज भगत. 15 बॉलचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी हुक केलंय. अर्थात एकच धाव मिळू शकेल या घोषित रूपात. 1 धाव मिळेल संघाला आणि 1 धावेच्या मधून धावफलक वाढ होते ती 9 धावा. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम या ठिकाणी नोंदले गेलेले आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. सर्वाधिक भोपळे अर्थातच कर्टनी वॉल्स ज्याने 43 वेळा शून्यावर ते बाद झाले. ग्लेन मॅग्रा ज्यांना भोपाळी फोडता आला नाही 35 वेळा त्यांनी अर्थातच ऑस्ट्रेलिया संघाचे. आणि सेन वॉन ऑस्ट्रेलियाचे 34 वेळा ज्यांना कधी भोपळा फोडता आला नाही 0 या धावसंख्येत ते बाद झालेत. हा देखील क्रिकेटमधला इतिहास निश्चितच नोंदला गेला. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पहा चेंडू हवेत आहे. मिडाफ क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येणार. इथे मात्र सुंदर झेल आणि कोविलन अलिबाग संघाचा आणखीन एक फलंदाज अर्थात फलंदाज क्रमांक 2 हुजेब काझी याची खेळी समाप्त होते 2 या धावसंख्येवर. 2 बाद एकूण धावसंख्या धावफलक येते ती 9 आणि विराज भगतला मिळते पहिलं यश. जेव्हा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतो तेव्हा अर्थातच आपल्याला आठवण येते मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज ज्याने कधी चेंडू स्क्वेअर फेकला नाही. 912 षटकं त्यांनी टाकले आयुष्यामध्ये आणि 5472 चेंडूमध्ये एकही चेंडू स्क्वेअर आला नाही. हे देखील योगदान आहे. कपिलदेव निखंज 131 कसोटी 225 एकदिवसीय सामने यामध्ये त्याने कधीही अर्थातच नो बॉल फेकला नाही. हे देखील वैशिष्ट्य. इथे आपण पाहतात नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज प्रणित वरसलकर ज्याला सामनावीचा मानकरी म्हणून पारितोषिक मिळालं होतं. मैदानाकडे आपण जाणार. प्रणित वरसलकर नवीन फलंदाज आहे. मात्र समोर मात्र आपण पाहतो ते अर्थात अनिकेत दादा खोत 5 धावसंख्येवर. यावेळीचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलात गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि 5 धावसंख्येवर अनिकेत दादा खोत मैदानातून परततात. निराशपणाने 3रा फलंदाज गमावला तो अर्थातच या ठिकाणी कोबलेवन अलिबाग संघाने. 3 बाद 9. तर संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय शैलीजी चव्हाण सर यांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. संभाजी ब्रिगेडचे शैलीजी चव्हाण सर या ठिकाणी आले. त्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. एक चांगलं क्रिकेट उपांत्यफेरीची लढत आपण इथे पाहतात आणि जिजाऊ 11 हा संघ अर्थात एक चांगलं योगदान देतो. आतापर्यंत त्यांनी 3 विकेट प्राप्त केले. तर हे क्रिकेट आपल्याकडे आपण पाहता की 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारे अनेक फलंदाज पाहायला मिळेल. पण डॉन ब्रॅडमन असे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होऊन गेले की ज्याने 29 षटके नावावर नोंदली पण त्यांनी केवळ आयुष्यामध्ये 6 षटकार मारले. हा देखील क्रिकेटमधला इतिहास नोंदला गेला. आणि षटकार जर मारला गेला 200 रुपये पारितोषिक तर
5 घरं त्यांच्याकडून प्रत्येक सलग 3 षटकार जर मारले 2,000 रुपये आणि सलग 2 षटकार मारले गेले तर 200 रुपयाचा पारितोषिक. तर उपांत्यफेरीची अतिशय महत्वाची लढत तुम्ही इथे पाहतात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबाजीचं युद्ध. दुसरी षटक मार्गस्थ 4 षटकांचा सामना. विराज भगत गोलंदाज ज्यांनी सलग 2 विकेट प्राप्त केलेत विकेट हॅट्रिकच्या मार्गावर. विकेट हॅट्रिकच्या मार्गावर आपण पाहणार आहात. विराज भगत प्रत्येक गाडीने मात्र चांगली गोलंदाजी केली. 8 धावा देत 1 फलंदाज त्यांनी बाद देखील केला होता. समोर डावखुरा फलंदाज आहे सागर राठोड. यावेळी आपण जाऊया मैदानाकडे. एक अतिशय अलिबाग शहर प्रीमियर लीग 2022 आपण पाहत आहात. दुसरा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. जाऊया मैदानाकडे. पुढील चेंडू या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू थांबत नाही. जबरदस्त या ठिकाणी अर्थातच कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. सुंदर फटका. चौकार 4 धावा. संजीवनी चौकार. सागर राठोडच्या बॅटमधून आला एक संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावेन पोहोचतात त्या 13 धावा. 13 धावा धावफलकार आहेत. सागर राठोडनी चौकाराने आपलं खातं उघडलं. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून दिली ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकाराने खातं उघडलं होतं. इथे मात्र सागर राठोडनी चौकाराने खातं उघडले. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर आता एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक डीप कव्हर, एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ ही रचना असताना हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि इथे मात्र हा सुरेख खेळ घेतला गेला आणि अशा प्रकारे डावकर फलंदाज सागर राठोड याचा हा अर्थात लॉफ्टेड शॉट फसला आणि फलंदाज बाद. तर हे जे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थातच परेशजी चवरकर सर वॉरियर स्पोर्ट्स पेजारी यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मध्ये येतो. यावेळी मात्र स्क्वेअर लेग वरून चेंडू एका हाताने झेल घेतलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक चेंडूवर होता साहिल सर पाटील. याच्यामध्ये जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. हा षटकार होता परंतु या ठिकाणी मात्र 100 रुपयाचा पारितोषिक सागर पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक या खेळाडूला मिळत आहे. पायकर संघाचे 6 धावा त्यांनी वाचवले. विकेट देखील मिळाली. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गुणवान खेळाडू अलिबाग मधले या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि हेच तर अलिबाग नगर परिषदेच्या सन्मान्य नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक सर, त्याचबरोबर स्वप्न पाहिलं त्या अनिकेतजी खोत, त्याचबरोबर पंकज जाधव आणि संदीपजी कीर आणि जिजाऊ टीमचे ओनर अर्थातच या ठिकाणी प्रथमेशजी पाटील यांच्याकडून अर्थातच हे 100 रुपयाचा पारितोषिक या खेळाडूसाठी येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. जॉन्टी रोड्स, अझरुद्दीन सारखे खेळाडू आपण इथे पाहिलेत. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून पाहायला मिळाले. त्यानंतर खूप चांगले योगदान देणारे अनेक खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र सीमारेषेकडे घेतलेला झेल हे संघाचे 5 धावा तर वाचवल्यात, 6 धावा तर वाचवल्यात परंतु या ठिकाणी अर्थातच विकेट घेण्यामध्ये देखील यशस्वी ठरले. तर जाऊया मैदानाकडे. यावी नवीन फलंदाज मध्ये तो आतापर्यंत आपण पाहिले ते एकूण फलंदाज बाद झाले ते 5 फलंदाज गमावलेत. धावफलकात धावा येऊन पोहोचल्यात त्या फक्त 13 धावा आणि गोलंदाज अर्थातच विराज भगतला त्यांनी तब्बल 5 धावा खर्च केला आणि 4 विकेट मिळवले. एक जबरदस्त कंजूस गोलंदाजी
विराज भगतच्या माध्यमातून पाहिली ती अर्थात जिजाऊ विलन संघासाठी नवीन गोलंदाज संजोग पाटील आणि समोर मात्र फलंदाज जारजूळ बांध्याचे या ठिकाणी धर्मेंद्र म्हात्रे. पंचांच्या डावीकडून उजवीकडून या ठिकाणी मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र जातोय आता सीमापार येतोय. एक शानदार फटका लॉंगॉनला आलेला अर्थात षटकार. 6 धावांचं योगदान. संजीवनी षटकार ज्याला गगनभेदी गगनचुंबी षटकार असं म्हटलं जातं. 6 धावा मिनिटात संघाला आणि या बऱ्याच वेळानंतर आलेल्या 6 धावा अर्थात धर्मेंद्र म्हात्रेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या धाव प्रक्रिया येते ती 19. आणि या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्रत्येक सामन्यासाठी टी शर्ट दिले ते परेशजी चवरकर सर अर्थातच वॉरियर स्पोर्ट्स पेझारी यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जावी मैदानाकडे मिड ऑफला या ठिकाणी आलेला आणखीन एक धाव. 1 धावेचे योगदान. परेशजी चवरकर जे क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान आहे. 40+ सामन्यामध्ये तुम्ही आपण परवा दुर्गाई चषकामध्ये पाहिलं त्यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या सामन्यावरचं पारितोषिक म्हणून अर्थात टी शर्ट आणि इनर जे देण्यात आले ते अर्थात वॉरियर स्पोर्टचे प्रोप्रायटर पेझारी प्रथमेशजी परेशजी चवरकर यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती अतिथी कशावर आपण स्थानापन्न व्हावं. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र फलंदाज कदाचित धावचित होऊ शकला असता पण गोलंदाज तयार नव्हता आणि तोपर्यंत 1 धावेचं योगदान. धावफलक पडू शकतोय 21 धावा. ऋषिकेश माळी एका धावसंख्येवर धर्मेंद्र म्हात्रे 7 या 2 परेशजी चवरकर यांचं या ठिकाणी आगमन. आणि उत्कृष्ट फलंदाजी दिलेली फलंदाजी बॅट देखील त्यांच्यामध्ये मिळाली. या ठिकाणी मात्र लॉंग ऑनला येतोय आणखीन एक फटके षटकार 6 धावा. तर फलंदाजासाठी उत्कृष्ट फलंदाज म्हणून अर्थात त्यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट देखील दिली जाईल. ती अर्थातच परेश दादा चवरकर वॉरियर स्पोर्ट्स पेझारीचे मालक. 6 धावांचे योगदान. धावफलकात वाढ होते ती 27. तर या ठिकाणी आपण पाहतात पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर संजोग पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप शॉट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे क्षेत्राचे चेंडूवर आहे. चेंडूला अडवलं जातोय. एसटीच्या गोलंदाजी दिशेने चेंडू फेकी करतोय. 1 धाव मिळते. उपांत्य फेरीची लढतचा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेतात. 300 पेक्षा जास्त युट्यूबच्या मध्ये प्रेक्षक या ठिकाणी सामना पाहत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मैदानात असणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. 1 धाव मिळते ती धर्मेंद्र म्हात्रे यांना. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 14 आणि संघाची धावसंख्या अर्थातच या ठिकाणी कुबेर संघाची प्रथम फलंदाजी करताना धावा धावफलक 28. बचावतो ग्रुपाने खेळलेला चेंडू इथे मात्र निर्धाव येतोय. वाईटचा इशारा. 1 धावेचं आणखीन एक योगदान. तर 2 पारदर्शक तुम्ही पाहिलं सामन्यासाठी अर्थातच टी शर्ट आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजी दिलेली बॅट अर्थात परेशदादा चवरकर ज्यांच्या माध्यमातून अर्थात वॉरियर्स स्पोर्ट्स पेझारी यांच्या माध्यमातून आम्हाला ती पारितोषिक मिळाली. परेशदादा चवरकर यांच्या माध्यमातून यावेळी मात्र आपण पाहणार आहोत पंच आमच्याकडे वळतायत दर्शवतात हा चेंडू अर्थातच या ठिकाणी पाहणार आहोत. वाईटचा इशारा येतोय. स्वेलचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन एक मिळते. संघाची धावसंख्या कुबेर संघ षटक क्रमांक 3 सुरू असताना धावफलकात धावायचा 30 प्रति षटक 10च्या असल्याने ही धावसंख्या धावफलकार उभारली गेले. धर्मेंद्र माळी 6व्या क्रमांकावर आलेत. 14 धावांचं त्यांनी आतापर्यंत योगदान दिलं. अर्थात ते धावांचं त्यांचं या इनिंग मधलं उच्चांक म्हणता येईल. तर त्याला ऋषिकेश माळी योगदान देतोय 1 धावेने. वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने चांगले चेंडू गुडलेंग स्पॉटवर चेंडू इथे पाहायला मिळाला. मात्र दावेशीच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा येतोय आणि आणखीन एक धावेचं योगदान. 31 धावा 31. कुबेरियन अलिबाग विरुद्ध जिजाऊ 11 या 2 संघामध्ये ही टफ फाईट उपांत्य फेरीची सेमीफायनलची लढत. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाणार आहे तो अर्थात या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला शेतीचे चेंडू येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान दिलं गेलं. 1 धाव मिळते संघाला. 32 धावा धावप्रकार आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 ची या ठिकाणी समाप्ती होते. 32 धावा. या 32 धावामध्ये अर्थात लक्षाचा विचार केला तर
10.66च्या सरासरी धावसंख्या धावप्रकार उभारली जाते. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये कुबेर 11 अलिबाग संघाने आतापर्यंत एकूण फलंदाज गमावले ते अर्थातच 5 फलंदाज 5 बाद 32 धावा धावप्रकार आल्यात. या षटकात संजोग पाटील याची गोलंदाजी मागणी ठरली. तब्बल 2 षटकार मारले गेले आणि 19 धावा या ठिकाणी आल्या. विकेट मात्र कोणतीही त्यांना मिळाली नाही. शेवटचे षटक असेल आणि शेवटच्या षटकात आपण पाहणार आहोत या ठिकाणी किती धावांचं योगदान दिलं जाईल. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज जिजाऊ 11 संघाचा गोलंदाज अर्थातच कुलाबकीला एंड कडून असेल मंदार वरसोलकर आणि समोर मात्र पुन्हा एकदा ऋषिकेश माळी 1 या धावसंख्येवर. शेवटचे षटक या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत. हा चेंडू स्वतः गोलंदाज या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. हा झेल आणि 6वा धक्का बसला. फलंदाज मैदानातून परतला. ऋषिकेश माळी 2 या धावसंख्येवर मैदानातून परततोय. 6 गडी बाद 6 बाद 32 धावा धावफलकावर. 2 या धावसंख्येवर ऋषिकेश माळी परत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. कुबेर अलिबाग संघासाठी एक तारणार फलंदाज ठरला तो अर्थात धर्मेंद्र माळी जो 2 षटकांच्या माध्यमातून खेळतोय वैयक्तिक 14 धावसंख्येवर. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रसाद पिळवणकर जे अर्थातच आपण नेहमी पाहायला मिळतो. एक मोठा संघ त्यांच्यामध्ये रामनाथचे खेळाडू आणि अलिबागचे खेळाडू घेऊन ज्यांनी खूप चांगले योगदान दिले. अर्थात प्रसाद 11 संघाचे संघनायक प्रसाद पिळवणकर या ठिकाणी मैदानामध्ये. प्रसाद पिळवणकर नवीन फलंदाज मैदानात येतात. 8व्या क्रमांकावर यशस्वी गोलंदाज. या ठिकाणी बॅटचा स्पर्श झाला होता मात्र झेल घेऊ शकणे यष्टीशक चेंडू मात्र अर्थात घोषित स्वरूपात शॉर्ट थर्डमॅनला जातोय. 1 धावेचं योगदान. 6 बाद 33 5 चेंडू अजूनही बाकी. झेल पकडल्याबद्दल 100 रुपयाचा पारितोषिक ते आले. सामना संपल्यानंतर आपण ते पारितोषिक देणार आहोत. उड्या मैदानाकडे या ठिकाणी अकराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क तितकासा नव्हता. एकदा घोषित मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. ती अर्थात मंदार बरसोलकरच्या माध्यमातून धावप्रकारात वाढ होते ती 34. शेवटचे षटक डू अड्डा जिंका अथवा मरा षटक आणि या षटकामध्ये यावेळी मात्र फलंदाजांनी पाहिलं चेंडूला जाऊ दिलं कारण उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअरचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन एक मिळते. कपिल आडनाव आमचे कपिल अनुभवणे यांना विनंती आहे आपण लगेच आमच्या समालोचक संपर्क साधा. कपिल अनुभवणे यांना विनंती आहे आपण संपर्क साधायचा आहे. धावफलकावर धावा येतात 36. एकेका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 36 धावा धावफलकावर. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून गेला. बराच उंच चेंडू गेलाय. पूल केला होता लॉफ्टेड शॉट. क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाही. आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज कुबेर अलिबाग संघाचा मैदानातून बाहेर झाला. 7वा फलंदाज धर्मेंद्र यांची खेळी समाप्त ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 16 धावांचं योगदान दिलं. तो मात्र एक दमदार फलंदाज मैदानातून बाहेर. 36 7 बाद 36 उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल. नवीन फलंदाज मैदानामध्ये गोलंदाजाला मिळते यश. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा अर्थात मंदार वरसोलकर ज्याने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत. शेवटचे षटक आहे 7 बाद 36 धावा रोखल्यात या 4 षटकामध्ये. अर्थात जिजाऊ 11 या संघाने हा सामना तुम्ही पाहता. उपांत्य फेरीची लढत जिजाऊ 11 आणि कुबेर 11 या 2 संघामध्ये कुबेर 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावा धापलकर आल्यात. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा बदल केला जातोय. इथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक अर्थात मिडऑफला येतोय प्रसाद चिवळे संघनायक. आणि गोलगा पण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढे चेंडू
या ठिकाणी मात्र चेंडू गली क्षेत्रामध्ये अर्धा शॉट थर्डमॅनला 1 धावेचे योगदान मिळते. 1 धाव संघाला मिळाली. चांगली गोलंदाजी आपण इथे पाहायला मिळेल मंदार वर्सोळकरच्या माध्यमातून, कारण त्यांनी कोणत्या प्रकारचे आकुटप्पे चेंडू फेकले नाही आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं एक कसब असतं आणि ते खरंच कौशल्य त्यांनी दाखवून दिलं मंदार वर्सोळकरने. धावफलकात 1 ने वाढवते 37. 7 बाद 37. 7 बाद 37. पुन्हा एकदा कुलाबा लाईनकडून या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेतेच्या चेंडू येथे सुरेख झेल घेतला गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि 8वा फलंदाज मैदान गमावलाय. 37 या धावसंख्येवर 8 फलंदाज मैदान गमावलेत. अर्थातच चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल ती मंदार वर्सोळकरची, ज्याने या षटकात तब्बल 3 विकेट घेतले, 5 धावा फक्त खर्च केल्या आणि शेवटचं षटक कसं टाकावं याचं उदाहरण मंदार वर्सोळकरच्या माध्यमातून जिजाऊ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 37 धावा 8 गडी बाद धावप्रकार आल्यात. 38 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 4 षटकांचा हा सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. 38 धावा अर्थात 38 धावा 4 षटकामध्ये, प्रत्येक षटकामध्ये गरज आहे 9.50 ची सरासरी इथे राखावी लागेल. ते जिजाऊ संघाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते जिजाऊ 11 संघाने. कासवाच्या गतीने हा संघ आला, पण बघता बघता आपण पाहिलं की ती हिसाबनीतीची गोष्ट तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की कासव आणि ससेची शर्यत. ससा मात्र वेगाने जातो, मध्ये मात्र हिरवळ पाहिल्यानंतर थांबतो, झोपा काढतो आणि कासव मात्र ती शर्यत पार करतो. अगदी तसंच जिजाऊ संघाचा संघनायक प्रसाद चेवळे आणि अर्थातच संघनायक प्रसाद चेवळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, ज्याचे प्रतिनिधी पाटील संघ पुरस्कर्ते आहेत आणि सिद्धार्थ नेमन सर संघाचे अर्थात कोच आहेत. तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत कोबेलेवन संघाचे अमीरजी अर्थात पिंट्या ठाकूर या ठिकाणी संघ मालक आहेत, जे पुरस्कर्ते आहेत. हर्षल लाखम या ठिकाणी कोच आहेत, मॅनेजर आहेत आणि सूरज पाटील या संघाचा संघनायक. तर हे लक्ष 38 धावांचं 9.50 प्रति षटक इथे कशा प्रकारे येणार याचं अर्थातच आपण विवरण पाहणार आहोत. परंतु ही स्पर्धा एक खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलं, कारण एक स्वप्न पाहिलं अलिबागचे सन्माननीय नगराध्यक्ष अर्थातच प्रशांतजी मधुसूदन नाईक सरांनी की अलिबाग तालुक्यामधले गुणवान खेळाडू जे आपल्याला या ठिकाणी अलिबाग पुरते मर्यादित त्यांना संधी मिळाली पाहिजे अलिबाग शहरातल्या खेळाडूंना, आणि संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याला अर्थातच खूप चांगलं योगदान अनिकेतजी खोत, पंकज जाधव आणि त्याचबरोबर आम्हाला पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान आहे संदीपजी खीर यांच्या माध्यमातून मिळालं. आणि आज आपण पाहिलात की प्रथमच ही क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली. अशा पद्धतीची अलिबाग शहर प्रीमियर लीग आणि कोणत्या प्रकारचं गालबोट न लागता खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा आज संपन्न होते. गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण 2 स्पर्धा पाहिल्यात. अर्थात पहिली स्पर्धा 1 लाखाची होती, 1,50,000 आणि 25,000 अर्थात ती दुर्गाई चषक ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली होती. ती देखील अलिबाग शहर चे सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक सर यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि ही दुसरी क्रिकेट स्पर्धा त्यांच्यामधून पाहायला मिळतात. अजूनही अनेक क्रिकेट स्पर्धा या क्रीडा भवन अलिबागच्या मैदानात आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये माजी अर्थातच आमदार स्वर्गीय मधुकरजी ठाकूर साहेब यांच्या नावाने अर्थात पिंट्या ठाकूर अँड कंपनी यांच्या माध्यमातून एक डे नाईट क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल काही दिवसामध्ये. हे देखील वैशिष्ट्य आहे ते या क्रीडा भवन अलिबाग. आणि जसं मी मगाशी म्हणालो की क्रीडा भवन अलिबाग याचं उद्घाटन समारंभ अर्थातच 7 नोव्हेंबर 1965 आपल्यापैकी बरीचशी मंडळी या ठिकाणी जन्माला देखील आली नसतील. त्या काळामध्ये विजय मर्चंट अर्थात एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामध्ये, त्यांच्या माध्यमातून या क्रीडाभवनचं उद्घाटन केलं गेलं. तुम्ही जर जाऊन तिथे पाहिलं क्रीडाभवनच्या बाजूला ती अर्थात बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतं आणि एक चांगलं योगदान क्रीडाभवनच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानात पाहिल्यात. सुनीलजी गावस्कर यांचे पदस्पर्शाने पाहून झालेलं हा मैदान, विजयजी मर्जंट सरांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं हा मैदान. आणि वळी आपण मैदानाकडे खेळाचं दुसरं सत्र निश्चितच या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने कट केला, 1 धावेचे योगदान मिळते. डावाची सुरुवात करतोय संघनायक प्रसाद चेवळे आणि त्याला साथ देतोय राज भगत. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज धर्मेंद्र म्हात्रे. 2 षटक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतात. एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आहे, एक गली, एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ. सुरेश ऑफ साईडला असताना पुढचा चेंडू यामध्ये धावण्यामध्ये थोडंसं अडथळा निर्माण होतोय. ऑन साईडला आपण पाहिलं तर अर्थात एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक क्षेत्ररक्षक अर्थात मिड ऑन तैनात केलं गेलंय. एक
यावेळी मात्र आपण बल शॉट मिडविकेट आणला जातोय. तर या ठिकाणी आपण पाहिलं. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा कुलाबा किल्ला इकडून गोलंदाज तयार धर्मेंद्र म्हात्रे. यावेळी हा चेंडू मोठा फटका प्रसाद चेवळेंच्या बॅटमधून लॉंग ऑफ कव्हर केलं जातो. एक शानदार अर्थातच यावेळी आलेला फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. प्रसाद चेवळे आक्रमक संघनायक. संघाची धावसंख्या वाढते 7 या धावसंख्येवर. प्रसाद चेवळे खेळतात 7 या धावसंख्येवर. 38 धावांचा लक्षाचा पाठलाग. जिजाऊ 11 संघाचे संघनायक अर्थातच प्रसाद चेवळे या ठिकाणी करत असताना एक शानदार फटका येतो त्यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू फुलटॉस होता. यावेळी कार्पेसाने चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार. लॉंग लेगला चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 धाव मिळते संघाला. ओव्हरथ्रो होते. बॅकअपला क्षेत्राशी चेंडू येतात आणि तोपर्यंत 1 धाव संघाला. धावपकात वाढ होते. 8 धावा धावपकावर 8 या धावसंख्येवर अर्थातच प्रसाद चेवळे. आणि आता मात्र फलंदाज राज भगत खेळणी तयार असेल. धर्मेंद्र माळी ज्याने 2 षटक. धर्मेंद्र म्हात्रे अर्थात ज्याने 2 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 16 धावांचं योगदान दिलं होतं. तोच हा गोलंदाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला होता. या ठिकाणी मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करणार. मध्यमगती मारा तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमात फिरकी गोलंदाज फार कमी पाहायला मिळेल. पंकज जाधव यांनी ऑफब्रेक गोलंदाजी केली. अर्थात अंतिम सामना तुम्ही पाहणार त्यांना कुबेर अलिबाग दरम्यान. यावेळी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. वाईटचा इशारा होतोय. स्ट्राईकचा इशारा. धावफलकावर अर्थातच योगदान. हा हा प्रवीण धावफलकार या ठिकाणी आपण पाहिलं तर धावांचं योगदान अर्थातच आले आणि संघाची धावसंख्या धावफलकात वाढते. धावफलकात धावाला त्या 10 डबल अंकामध्ये. दहा धावा. वळूया आपण मैदानाकडे. क्षेत्रक्षक आहे यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षक चेंडू येतोय. इथे मात्र झेल घेतला गेला. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मात्र पहिला धक्का बसतोय अर्थातच जिजाऊ 11 संघाला. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी राज भगत डकआउट बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परत. 1 गडी बाद. धावफलकात धावेन पोहोचल्या 10 आणि धर्मेंद्र म्हात्रे यांना मिळते पहिले यश. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये सायकल आहे जी मालिकावीर म्हणून दिली जाईल. शंकरजी माने RPI अलिबाग तालुका संघटक तथा अलिबाग शहर प्रमुख यांच्या माध्यमातून ती सायकल आम्हाला मिळाली. त्यांचा हार्दिक आभार. आणि एक अर्थातच स्मार्ट वॉच घड्याळ RK मोबाईलचे प्रोप्रायटर सन्माननीय रोहनजी खोत यांच्यामध्ये मिळाल्यात. तर उत्कृष्ट फलंदाजी बॅट अर्थात परेशजी चवरकर ज्यांचं नुकतंच आगमन झालं वॉरियर स्पोर्ट्स पेजारी यांच्यामधून मिळाल्यात. आणि T-शर्ट इनर परिजित चवरकर सरांच्या माध्यमातून वॉरियर स्पोर्ट्स पेजारी यांच्या मिळाले. या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार. जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदान येतोय जिथे राज भगत डकआउट बदकाच्या अंड्यावर बसून शून्यातून परतला. आणि नवीन फलंदाज संजोग पाटील. जाऊया मैदानाकडे. धर्मेंद्र म्हात्रे यशस्वी गोलंदाज. पुढचा चेंडू या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये केवळ शॉर्ट टर्मिनला 1 धाव मिळेल. 1 धाव मिळते संघाला आणि एका धावाच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 11. माझ्यासोबत गुणलेखकाची भूमिका निभावत आहेत ते गुणलेखक स्वराज दातार. अलिबागचे स्वराज दातार या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कुलाबा किल्ला एंड कडून यावेळी मात्र मोठा फटका प्रसाद चेवळेंच्या बॅटमधून लॉंग ऑनला येतो. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावला 6 धावांसाठी. 6 धाव मिनिटाच्या संघाला. आणि या 6 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय ते अर्थात जिजाऊ 11 संघ 1 गडी बाद. धावफलकात धावेन पोहोचल्या त्या 17 धावा.
38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 17 धावा धावपलकर आल्यात. 21 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 2 इथे मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. सतरा धावा धावपलकर आहेत. 21 धावांची गरज आहे. आणि धर्मेंद्र म्हात्रे यांचं मात्र मागलं षटक समाप्त, ज्याने 17 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कोबेलेहून अलिबाग संघाकडून नवीन षटक घेऊन येतोय प्रणित बरसोलकर, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. 3 विकेट घेतले होते आणि तब्बल दिलेले योगदान ते अर्थात 26 धावांचं त्याला सामन्याचा मानकरी म्हणून पार्थिव देऊन आपण सन्मानित करण्यात आलं होतं. नवीन फलंदाज मैदानात येतोय संजोग पाटील. डावखोरे फलंदाज आहेत. प्रसाद शेवळे 2 षटकाराच्या माध्यमातून खेळतात वैयक्तिक 15 धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघनायक म्हणून भूमिका चांगली निभावली. जे प्रथमेश पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि सिद्धार्थजी नेमन सर संघ अर्थात कोच. यावेळी हा चेंडू मात्र हवेत आणि इथे नेमकं पहा डावखोरा फलंदाज या ठिकाणी अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये झेल देऊन मैदानातून परतला. डकआउट. पुन्हा एकदा 0 धावसंख्येवर संजोग पाटील. आतापर्यंत राज भगत आणि संजोग पाटील 2 फलंदाज 0वर बाद झाले. एका बाजूला किल्ला लढवतोय प्रसाद शेवळे 2 षटकांच्या माध्यमातून खेळतोय वैयक्तिक 15 धावसंख्येवर. त्याला साथ देत नाहीत इतर फलंदाज आणि अशा प्रकारे प्रणित वरसोलकरला मिळाल्या पहिल्या चेंडूवर पहिला विकेट. 2 बाद 17. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर 13 आणि 17 ही अशुभ धावसंख्या मानली जाते. 21 हा शुभांक मानला जातो आणि 26 हा शुभांक आणि अशुभ असं मानलं जातं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. इथे मात्र 17 धावांवर 2 फलंदाज गमावले. ते जिजाऊ 11 संघाने. एका बाजूला संघनायक चांगली फलंदाजी करतोय. बुडती नौका पहिल्यांदा एक नाकव्याची गरज म्हणून नावाडी अर्थात संघनायक चांगलं कामगिरी करत असताना इतर फलंदाजांची साथ त्याला मिळत आहे ते जिजाऊ 11 संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गौरव कवळे. प्रसाद 11 संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू या ठिकाणी गौरव कवळे नवीन फलंदाज मैदानात येतोय. एका फटावर 2 फलंदाज गमावले. सामन्यामध्ये एक वेगळं मजा निर्माण झाली कारण एकतर्फी सामना नाही आहे. इथे तुम्ही पाहायला मिळालं. धावा देखील आल्यात. विकेटी गेल्यात. त्यामुळे तुम्ही जर आपण पाहिलं तर अर्थातच या आत्तापर्यंतच्या खेळाचं जर वर्णन आपण जर केलं तर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे, कारण धावाही आल्यात विकेटी आल्यात. यावेळी हवेत आहे क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय. इथे मात्र पहा पुन्हा एकदा सुरेख झेल घेतला गेला आणि तिसरा धक्का बसतोय. 0 धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज गौरव कवळे बदकाच्या अंड्यावर बसून मैदानातून परत. 3 बाद 17. 17 अंक या ठिकाणी अशुभ ठरतोय तो अर्थात जिजाऊ 11 संघासाठी. या ठिकाणी राज भगत 0 धावसंख्येवर, संजोग पाटील 0 धावसंख्येवर, गौरव कवळे आता 0 धावसंख्येवर आणि प्रणित वरसोलकरला विकेट हॅट्रिकची संधी. संघनायक मात्र चांगली कामगिरी करतो. त्याला साथ देणारा फलंदाज या ठिकाणी मैदानात मिळत नाहीये आणि पाहूया नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येतोय. फलंदाज साहिल सरपाटील. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. अलिबाग शहर प्रीमियर लीग 2022. लाडके मायबाप प्रेक्षक पाहूया या युट्यूबच्या माध्यमातून किती प्रेक्षक हा सामना आता पाहतायत. उपांत्यपूर्वीची लढत त्या ठिकाणी आमच्या अर्थातच युट्यूबवर किती प्रेक्षक हा सामना पाहते याचं निश्चित आपल्याला रेकॉर्ड मिळेल. तर संपूर्ण टीव्हीवर ही स्पर्धा पाहायला जाते. त्यामुळे आतापर्यंत 200 प्रेक्षक या ठिकाणी टीव्हीच्या माध्यमातून तर ही स्पर्धा पाहिली कारण टीव्हीवर प्रत्यक्ष मैदानात गेल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे यावी बचाव रूपाने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. संघनायक अर्थात प्रसाद शेवळे जे 2 षटकाराच्या माध्यमातून खेळतात 15 धावसंख्येवर. 2 चांगले षटकार त्याच्या माध्यमातून आलेत. 17 धावा धावपलकर आल्या. 3 गडी बाद. जिजाऊ 11 संघाची धावसंख्या धावपलकर येते 38 धावांचं लक्ष्य. 9.50. गोलंदाज प्रणित वरसोलकर विकेट हॅट्रिक मध्ये या ठिकाणी समाप्त झाली. दरम्यान रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एकच धाव घोषित मिळू शकेल. येस 1 धाव. संघाची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर येते 18 धावसंख्येवर. 3 बाद 18.
क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला तर कुबेर अलिबाग संघ यावेळी मात्र एक क्षेत्रक्षक इथे आणलं तर सिलिमेडॉनला एक गली एक पॉइंट एक कव्हर सिलिमेडॉन आणि एक लॉंग ऑफ ऑनसाईडला जर आपण पाहिलं तर अर्थात 30 सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग आहे लॉंग लेग आहे एक मिड विकेट आणि यावेळी मात्र मोठा फटका प्रसाद चेवळेच्या बॅटमधून आला एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी षटकार येतोय 6 धावांचे योगदान प्रसाद चेवळे यांच्या बॅटमधून येतोय संघाची धावसंख्या 6 ने वाढते धावफलकात धावा येतात ते 24 38 धावांचं लक्ष 24 धावा धावफलकात आल्यात म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे या षटकातले चेंडू बाकी आहेत ते एक चेंडू बाकी आहे आणि येणारे 12 म्हणजे 13 चेंडू आणि 14 धावा प्रसाद चेवळे यांचं कौतुक करावं लागेल 3 षटकारांच्या माध्यमातून ते आतापर्यंत खेळतात 21 धावसंख्येवर 3 गगनभेदी गगनचुंबी षटकार त्यांनी मारलेत आणि आपल्या संघाला फलंदाजीची गरज आहे ही त्यांनी गरज ओळखली कोणताही अतोदयपणा ते करत नाहीत क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बदल करतात सिली मिडॉप आणि सिली मिडॉप तैनात केलं गेलंय शेवटचा चेंडू या षटकातला दुसऱ्या षटकातला प्रणित वर्सोलकर आणि यावेळी मात्र मोठा फटका लॉंग ऑफ मध्ये चेंडूला भिरकावून दिले 6 धावांचं योगदान मिळतंय धावफलक पुढे सरकतोय 6 धावा संघाला आणि प्रसाद चेवळे यांच्या बॅटमध्ये हा 4था षटकार वैयक्तिक खेळतात ते अर्थातच 27 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते 30च्या घरामध्ये षटक मात्र समाप्त होतोय आणि आता मात्र समीकरण बाळगत 12 चेंडू आणि 8 धावांची गरज 12 चेंडू 8 धावांची गरज प्रणित वर्सोलकर यांनी 2 विकेट सुरुवातीला घेतले पण त्यानंतर प्रसाद चेवळे यांनी आक्रमकता दाखवली आणि अर्थातच या षटकामध्ये तब्बल 13 धावा त्यांनी दिल्या आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केले नवी षटकून गोलंदाज नाव काय नाव काय प्रवीण केणी 8 धावांची गरज आहे येणारे 12 चेंडू समोर मात्र फलंदाज साहिल सरपाटील पहिला चेंडू या ठिकाणी मात्र गली क्षेत्रामध्ये अर्थातच शॉर्ट टर्मेनला यावेळी पाहायला मिळतं 1 धावेचे योगदान मिळालं आपलं खातं उघडतोय संघाची धावसंख्या 3 बाद 31 7 धावांची गरज आहे येणारे 11 चेंडू संपूर्ण सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त केलं ते अर्थात संघनायक झिजाविलन संघाचा प्रसाद चेवळे जो खेळतोय 4 षटकांच्या माध्यमातून 27 धावसंख्या या ठिकाणी कव्हरला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अडवलं होतं चेंडूला 1 धाव मिळते ती फलंदाजाला 1 धाव मिळते साहिल सरपाटीलला त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते धावफलकात धावा येतात त्या 32 6 धावांची गरज आहे येणारे 10 चेंडू समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज 27 धावसंख्या ज्याने 4 षटकार मारलेत तो प्रसाद चेवळे पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हा चेंडूला अर्थातच कट करायचं होतं बॅट चेंडू संपर्क प्रसाद चेवळे 27 धावसंख्येवर 4 षटकार एका बाजूने किल्ला लढवलाय बुडती नौका पैलता नेण्याचं नावण्याचं काम संघनायक यांना त्यांनी प्रसाद चेवळे यांनी केलंय आणि एक चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलंय पाहूया कोणता संघ हा कुबेर 11 अर्थात एबी ग्रुप 11 संघासमोर 2 हात करेल आणि हा कोटाप्याचा चेंडू इथे मात्र षटकार आणि हा विजयी फटका तब्बल 33 धावांची जबरदस्त खेळी इथे पाहायला मिळाली आणि अर्थातच या 6 धावांच्या माध्यमातून धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 38 आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय तो अर्थात झिजाविलन संघाचा संघनायक प्रसाद चेवळे 33 धावांची जबरदस्त खेळी या ठिकाणी सामनावीरचा अर्थात मानकरी ठरेल कारण एक हाती सामना जिंकून दिला आणि झिजाविलन संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून दिला तो खेळाडू ज्याने 5 षटकार मारले आणि तब्बल 33 धावांची जबरदस्त खेळी